बातमी पुण्यातून। पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। ससून रुग्णालयातील रक्त अदलाबदल प्रकरणामध्ये आणखी दोघं अटकेत आलेत। अल्पवयीन कार चालकासोबत आणखी दोघांच्या रक्ताची अदलाबदल करण्यात आलेली होती। आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी दोघांची नावं आहेत। अपडेट जाणून घ्यात, मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, काय नेमके अपडेट मिळतात या सगळ्या प्रकरणाचे? जर आपण बघितलं तर पोर्शे कार प्रकरणात आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये ससून रुग्णालयाचे डॉक्टर्स देखील आहेत। मात्र आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। या अल्पवयीन कार चालकासोबत त्यावेळी या पोर्शे कारमध्ये आणखीन त्याचे 2 मित्र उपस्थित होते, ज्यांची रक्ताचे नमुने ससून रुग्णालयामध्ये घेण्यात आलेले होते। मात्र त्याच वेळी हे रक्ताचे नमुने पुन्हा एकदा तिथे देखील बदलण्यात आलेले होते, या दोघं मित्रांचे देखील। त्यामुळे पोलिसांच्या तपासात आता हे देखील निष्पन्न झालेलं आहे आणि या प्रकरणी आणखीन दोघांना पुणे पोलिसांनी अटक केलेलं आहे। त्यांना आज दुपारी 3च्या सुमारास पुणे शिवाजीनगर सत्र न्यायालयात त्या ठिकाणी हजर केलं जाणार आहे। नेमकं यांचा रोल याच्यामध्ये काय आहे आणि आणखीन कुठल्या डॉक्टरांचं ससून रुग्णालयामध्ये काही रोल आहे का या सगळ्या रक्त अदलाबदली प्रकरणात, हे देखील पोलीस आता तपास करणार आहेत। मात्र आणखीन दोघांना या पोर्शे कार प्रकरणात, जिथं ससून रुग्णालयात हे रक्ताचे नमुने बदलण्यात आलेले होते, त्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। दीपक, मिकी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।